मस्त अशी खानदेश स्पेशल कडण्याची भाकरी, मस्त हिरवीगार अशी शेंगदाणा चटणी, पापड, कांदा, लोणचं. चटणी करता लागणारे साहित्य 9 ते 10 हिरवी मिरची, भाजून घेतलेले शेंगदाणे, 1 लसूण, कांदा, हिरवीगार अशी कोथिंबीर छान असं भाजून घेतलेलं आहे. मिरची पण भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून ते दळून घ्यायचं आहे. मीठ टाकून आपल्याला कितपत कशी चटणी पाहिजे, पातळ घट्ट त्याप्रमाणे चटणी ठेवायची आहे. हलवून घ्यायची आहे. मीठ पण दळतानाच घातले. छान अशी आता खूप बारीक पण करायची नाही, खूप जाड पण नाही, मीडियम अशी ही चटणी ठेवायची. खूप छान अशी रेसिपी आहे. आता आपण चटणीला तडका देऊया. तडक्याकरता तडका भांडं ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 पडी तेल घातले. 2 पडी तेल घातल्यानंतर तेल आपले छान असे तापू द्यायचे. तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. हिंगाची पण फोडणी द्यायची. माझ्याकडे हिंग संपलेला होता म्हणून मी हिंगाची फोडणी नाही दिली. तुम्ही नक्की हिंग घाला. आता हिरवागार असा छान कढीपत्ता घातला. आता जो तडका तयार केला तो आपण आता चटणीमध्ये टाकून घेणार आहोत. छान अशी ही चटणी बघा आपली तयार झाली. पाहताक्षणी तोंडाला पाणी येईल अशी खूप सुंदर आणि टेस्टी लागते. यासोबत आपल्याला कडण्याची भाकर बनवायची आहे. कडण्याची भाकर आणि अशी चटणी तुम्ही नक्की खाऊन बघा, खूप सुंदर अशी लागते. आता आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण कडण्याची भाकर करायला घेणार आहोत. त्याकरता कडण्याचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारी आणि उडीद एकत्र दळून आणलेले आहे. थोडंसं चिकट असतं हे पीठ. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले. आता हळूहळू आपल्याला गोळा तयार करायचा आहे. थोडंसं आपल्याला अजून पीठ घ्यायचं आहे. छान अशी ही भाकर चवीला लागते. आणि थोडंसं पीठ घेऊन परत आता गोळा मी तयार करून घेते आहे. छान मऊसूद असा आपल्याला हा गोळा मिक्स करायचा आहे. जितकं आपण भाकरीचा गोळा मिक्स करू तितकी भाकर आपली छान अशी चवीला लागते, मऊ पण लागते, खूप खायला पण टेस्टी लागते. आता बघा आपला गोळा भाकरीचा तयार झालेला आहे. थोडंसं पाणी लावून लावून आपल्याला छान गोळा तयार करायचा आहे. खूप सुंदर असं हे कडण्याची भाकर आणि चटणी खायला लागते. आता आपलं गोळा तयार होण्यात आलेला आहे. छान असा आपल्याला गोल तयार करायचा आहे. आता हातावर असा पाणी लावून गोल गोल तयार करायचा आहे. थोडासा हातावर आपल्याला असा चपटा थापून घ्यायचा आहे. आता आपल्याला परातीमध्ये थोडंसं कडण्याचं पीठ टाकायचे आहे आणि छान अशी भाकर थापून घ्यायची आहे. हाताला थोडंसं पीठ लावायचं म्हणजे भाकरी हाताला चिटकत नाही. बघा आपली भाकरी आता मस्त छान अशी थापून झालेली आहे. तवा आपण तपवायला ठेवलेला आहे. तवा छान असा तपू द्यायचा. तोपर्यंत आपली भाकरी बघा आता थापून झालेली आहे. आता हळूच अशी उचलायची आहे आणि तव्यावर आपल्याला भाकर हळूच टाकायची आहे. त्यानंतर वरतून आता आपल्याला पाणी लावायचं आहे. छान असं पूर्ण पाणी लावून झाल्यानंतर लगेच आपल्याला भाकर परतवायची आहे. बघा परतवल्यानंतर परत आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे भाकरी. आपली भाकरी आता बघा परत आपण एकदा शेकून घेणार आहोत. छान खूप सुंदर अशी ही भाकरी लागती कडण्याची. तुम्ही करून बघा, मला सांगा. आता आपली भाकरी पण तयार आहे, चटणी पण तयार आहे. आता आपण जेवायला घेऊ. मस्त अशी हिरवीगार शेंगदाणा चटणी, कांदा, पापड, लोणचं, कडण्याची भाकरी. तुम्ही नक्की ट्राय करा. खानदेश स्पेशल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.